किती खतरनाक पद्धतीने सांगितलंय. असं सांगितलंय की एकदा व्हिडिओ पाहिल्यानंतर लहान लेकरू देखील विसरणार नाही आणि परत परत ज्या चुका तुम्ही आजपर्यंत केल्या त्याच्यातली एक देखील चूक तुम्ही आता ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर करणार नाही एवढी मला खात्री आहे. फक्त मी जे बोललो इतक्या वेळ त्या प्रत्येक शब्द ना शब्द तुम्ही एक दोन पेजवरती लिहून घ्या आणि जेव्हा केव्हा तुम्हाला आयुष्यात एखाद्या विषयाचा अभ्यास करत असताना टेन्शन येईल की पेज उघडा आणि त्या गोष्टी वाचा. व्हिडिओ देखील परत मला पाहण्याची गरज पडणार नाही. त्या पेजवरून त्या शब्दांवरून मी जे बोललोय या व्हिडिओमध्ये तो शब्द आणि शब्द तुमच्या कानात गुंजल्याशिवाय राहणार नाही एवढी मी तुम्हाला खात्री देतो. पूर्ण तळमळीने या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. प्रत्येक गोष्ट ना गोष्ट इतक्या अनुभवातून आणि प्रत्येक चुकांमधून प्रत्येक यशस्वी माणसांच्या याच्यामधून या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परफेक्ट टू द पॉईंट गायडन्स आहे. म्हणजे मार्केटमधल्या इतर नोट्स आहेत पण मला माझ्या सेल्फ नोट्स काढायच्या आहेत तर एक तर पुस्तकावरती अंडरलाईन करा. म्हणजे नोट्स खूप कमी काढताल तुम्ही क्वालिटी नोट्स काढाल. समजा पुस्तकाचे 500 पानाचं तुमचे झाले 200 पाना काय उपयोग आहे. तुमचे 500 पानाचे फार 50 पानं व्हावेत जास्तीत जास्त. ते अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण नोट्स काढू शकता. पण एक तर पुस्तकावरती मस्तपैकी अंडरलाईन करा कामाचं आहे तेवढंच. दुसऱ्या वेळेस फॅक्च्युअल डाटा काढा. त्याच्यानंतर कन्सेप्ट काय काय क्लिअर नाही त्याची गोष्टी लिहून घ्या आणि त्याच्यानंतर जे राहिला असेल की आता नोट्स काढतोच रे बापा मग एकदम गरज आहे समजा निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्याचा फरक मला लक्षात राहत नाही तेवढ्या फक्त नोट्स काढा. तुमच्या भाषेत नोट्स काढा. प्रिव्हियस इयरच्या प्रश्नाच्या भाषेत नोट्स काढा. पुस्तकी भाषेत 100% नोट्स काढू नका हे स्पष्टपणे सांगतोय. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे इकॉनॉमिक्स आहे इकॉनॉमिक्सचा नेमका अभ्यास कसा करायचा किंवा अभ्यास करत असताना स्पर्धा परीक्षेचा नेमक्या कुठल्या 5 स्टेपनुसार आपण ते अभ्यास करायचा आहे हे आपण सांगणार आहोत. ज्यांनी इकॉनॉमिक्सची आपली बॅच घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा व्हिडिओ आहे. हा ऍप्लिकेशनला राहणार आहे आणि हा युट्यूबला देखील राहणार आहे. नेमका टू द पॉइंट नेमका अभ्यास कसा करायचा आहे कुठल्या अशा 5 गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रॉपर पद्धतीने करायच्यात त्या पहिल्यांदा समजून घ्या. पहिल्यांदा सिलेबस हा महत्वाचा आहे. सिलेबस हा प्रॉपर पद्धतीने आपल्याला माहिती पाहिजे एक गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे बुक लिस्ट त्यासाठी कुठले कुठले पुस्तकं लागतात ते आपल्याला प्रॉपर पद्धतीने माहिती पाहिजे. तिसरं आपल्याला काय माहिती पाहिजे तिसरं आपल्यासाठी महत्वाचं आहे की आपल्याला पुस्तक कसं वाचायचं हे देखील माहिती पाहिजे. त्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये काय गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात कुठल्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे की पुस्तकावर अंडरलाईन कुठे करायचंय नेमक्या नोट्स कधी करायच्यात हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. आणि 5वी आणि शेवटची गोष्ट आहे ते म्हणजे अंडरलाईन पुस्तकावरती कधी करायचे कुठल्या पाठांतराच्या गोष्टी कधी लिहायच्यात आणि कन्सेप्ट कुठली समजत नाहीये ती कशी समजून घ्यायची आणि इतर ज्या नोट्स आहेत आपल्या ऑथर आता आपले रिडिंग झालेले आहेत किंवा किती रिडिंग झाल्यानंतर नोट्स काढायच्यात या प्रॉपर 5ही प्रश्नाची उत्तरं आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आता पहिला हा विषय आपण घेतलेला आहे. हा प्रत्येक विषयाला तुम्ही लागू करू शकता पण अर्थशास्त्र या विषयासाठी नेमकं आपलं जे ज्यांनी विषयाची बॅच घेतली ती असतील किंवा आपली जी इंटिग्रेटेड बॅच 2025 साठी राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा इतरही कंबाईन वगैरे यासाठी देखील तुम्ही हे करू शकता. राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणजेच आताची महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा त्याचा हा अभ्यासक्रम आहे. बघा आता एक एक अभ्यासक्रम बघूयात. पहिली स्टेप आहे आपल्याकडे अभ्यासक्रम. तर पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम किंवा याच्या जागी मुख्यची तयारी करत असाल तर मुख्यचा अभ्यासक्रम या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. इथे मी राज्यसेवेचा घेतलेला आहे तुम्ही कंबाईनचा घेऊ शकता. महत्वाचं आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा पहिली स्टेप आहे अभ्यासाची. अभ्यासक्रम माहित पाहिजे. इंग्रजी आणि मराठीमध्ये दोन्ही देखील माहित पाहिजे. आता याच्या सोबतच म्हणजे अभ्यासक्रमाच्या सोबतच याच्यामधून राज्यसेवा पूर्व परीक्षेचे फक्त प्रिव्हियस इयरचे प्रश्न आणि त्यावरून काढलेले IMP टॉपिक्स हे देखील माहिती पाहिजे. हा देखील सिलेबसचा भाग आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. क्लिअर कळतंय तुम्हाला तर क्लिअर दिसते का फक्त एक 5 सेकंदात चेक करतो की राज्यसेवा पूर्व परीक्षेबाबत आपण बोलतोय एकदम ओके आहे काहीच प्रॉब्लेम नाही. समजलेला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा हा अभ्यासक्रम आहे. अर्थशास्त्र किंवा भारतीय अर्थव्यवस्था हा त्याचा टॉपिक आहे. सिलेबस आहे आर्थिक सामाजिक विकास ओके अर्थशास्त्राचा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा हे लिहून घ्यायचंय. त्यालाच इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट म्हणतात हे देखील आहे. या सगळ्या शब्दांचा अर्थ आपण जसं जसं पुस्तक वाचायला घेऊ जसे जसे इकॉनॉमिक्सचे लेक्चर्स बघू त्या माध्यमातून आपल्याला कळून जाईल. प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघू त्याच्यातून आपल्याला कळून जाईल. त्याच्यामुळे आता तुम्हाला जर कळत नसेल आर्थिक म्हणजे पैसा आणि सामाजिक म्हणजे समाजात आपण जगतोय त्या सर्व गोष्टी त्याच्यात येतात एवढं गोष्ट समजून घ्यायची. नंतर पुढे जाऊयात आपण शाश्वत विकास हे सिलेबसमध्ये दिलंय. कोळंबे सरांचं पुस्तक असेल किंवा देसले सरांचं पुस्तक असेल त्याच्यात तो टॉपिक आहे. पण आपल्याला आता ते पुस्तक पण कसं वाचायचंय ते पण त्याच्यावरती पण मी व्हिडिओ टाकतो किंवा टाकलेला आहे. त्याच्यात युट्यूबला पण एक व्हिडिओ टाकलाय तो आणि बॅचमधल्या विद्यार्थ्यांना अजून एक वेगळा व्हिडिओ मिळेल. त्याच्यातून तुम्हाला पूर्ण गोष्टी मिळतील की प्रत्येक नेमकं पुस्तकातलं नेमकं कसं वाचायचंय ते असेल. दारिद्र्य टॉपिक पण आहे. तुम्हाला कळतं हे सिलेबसला आहे म्हणजे हे शाश्वत विकास ज्याच्यावरती राज्यसेवा पूर्व परीक्षेला 100% प्रश्न येत आहेत. पूर्ण शाश्वत विकास वर्षी 21,000 मधून प्रश्न वाचायचे आणि राज्यसेवेचे पण प्रश्न वाचायचे. दारिद्र्य या टॉपिक वरती पण सगळे प्रश्न वाचायचे आणि राज्यसेवेचे पण वाचायचे. राज्यसेवेच्या प्रश्नावरून कळेल की राज्यसेवेला कसे प्रश्न विचारतात
त्याचा ट्रेंड कळेल. त्याच्यानंतर समावेशन, याच्यावरच्या योजना पण आपल्याला बघायच्यात, जशी जनधन योजना असेल, आर्थिक वित्तीय समावेशन, आर्थिक समावेशन, इतर गोष्टी आहेत त्या पण आपल्याला गोष्टी घ्यायच्यात. याच्यावरचे पण सर्व प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघायचे सगळे आणि राज्यसेवेचे प्रश्नावरून अप्रोच समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लोकशाही किंवा याच्यात लोकसंख्याशास्त्र पण याला आपण डिटेक्ट करू शकतो, जनगणना वगैरे त्या पद्धतीने याच्यावरती पण प्रश्न आहेत. किंवा लोकसंख्या धोरण, लोकसंख्या सिद्धांत त्या पद्धतीने देखील करू शकतो, किंवा लोकशाही या पद्धतीने पण आपण काही गोष्टी आपण त्याच्यातून करू शकतो. चला, समजलंय की 5 सिलेबसला पॉईंट होते, हे 5 आहेत, हे 4 पॉईंट बघितले. हा 5वा पॉईंट आहे सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. याच्यात वेगवेगळ्या योजना असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये सरकारचं काम असेल, पंचवार्षिक योजना, सगळं जे सामाजिक क्षेत्रात येतं, सगळ्या योजना, धोरण, अभियान सगळं याच्यात येतं, स्कीम्स वगैरे काही गोष्टी असतील ते त्याच्यात असतील तो. आणि हा पार्ट महत्वाचा आहे, ETC. हा म्हणजेच काय आहे, हाच आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा आतापर्यंत झालेल्या त्याचे प्रश्न आणि त्यावरून काढलेले IMP टॉपिक्स. आणि याच्या प्रत्येक याच्यावरती म्हणजे जेवढे आजपर्यंत टॉपिक आले त्या प्रत्येकावरती आपल्या इकॉनॉमिक्सच्या बॅचमध्ये मी सांगतोय, प्रत्येक याच्यावरती व्हिडिओ येईल. त्याच्यात समजा उदाहरणासाठी आपण घेऊयात शाश्वत विकास, तर त्याच्यावरती आजपर्यंत राज्यसेवेचे कसे प्रश्न, त्या प्रश्नांचं विश्लेषण, त्या पद्धतीनं त्याचं एखादं पुस्तक पण तुम्ही नक्कीच घ्या. चोरमळे सरांचं घ्या किंवा मार्केटमधलं कुठलंही घेऊ शकता. जर तुमच्याकडे असेल ऑलरेडी तर नवीन घेण्याची गरज नाही, तेच वापरा. जर नसेल तर चोरमळे सरांचं आहे, ज्ञानदीप अकॅडमीचं आहे किंवा सिम्प्लिफाईडचं आहे, भरपूर पुस्तकं मार्केटमध्ये आहेत. कुठलंही घ्या, अजून कुठले असतील ते असतील त्या पद्धतीनं. म्हणजे हे जे ETC इत्यादी हा महत्वाचा आहे आणि हेच मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे या टॉपिकवरती तर व्हिडिओ लेक्चर सगळे येतील, स्टेट बोर्ड 11वी 12वी कामापुरतं पण किंवा सगळं शिकवणार त्याच्यामध्ये त्या पद्धतीने, म्हणजे सिलेबसनुसार कंबाईन आणि राज्यसेवेचं 11वी 12वीचं स्टेट बोर्ड बद्दल सगळं दोन्ही मिळून जाईल तुम्हाला. भले तुम्ही कंबाईन करत असाल तर ते स्किप करा, कंबाईन करत असाल तर तुम्हाला तेवढा त्याचा फायदा होईल त्या बॅचमध्ये इकॉनॉमिक्सच्या, त्या गोष्टीने समजून घ्या. समजते तुम्हाला? तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला हे टॉपिक्स आपण लिस्ट करणार आहोत. तर पहिलं समजलंय, मी पहिलं अभ्यासक्रम समजून घेणार, पण त्याच्या समवेत पुस्तक कसं वाचायचं हे देखील समजून घेणार. दुसरी स्टेप म्हणजे पहिल्या स्टेप मधल्या सब स्टेप आहेत की अभ्यासक्रम जो लिहून घ्यायचा आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये, तो पाठ करायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे. दुसरं त्याच्या रिलेटेड जे पुस्तक आहे त्याच्यातले IMP टॉपिक्स आपल्याला काढायचे आहेत की कुठले कुठले आहेत. त्याच्यासाठी आपल्याला आजपर्यंत सगळे 2013 ते त्याच्या पुढचे सर्व 23 असेल किंवा याच्या पुढचे पण सर्व प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघावे लागतील, त्याच्यावरून अप्रोच समजून घ्यावा लागेल आणि याचे व्हिडिओ देखील बघावे लागतील आपल्याला. म्हणजे समजा आता पुढच्या स्टेपमध्ये सांगणार आहे मी व्हिडिओ कधी बघायचा आहे, क्लासचा व्हिडिओ कधी बघायचा आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे पूर्ण क्लिअर झालंय, एकदम क्लिअर झालंय तुमच्या माइंडनी, सगळं क्लिअर झालं असेल. जर झालं नसेल, समजा याच्याबद्दल काही शंका असेल की बाबा नेमकं तुमच्या मनात प्रश्न आहे की आता समजा हे बघितल्या पहिल्या स्टेपमध्ये तुमच्या मनात प्रश्न आहे, तर एक पेज घ्यायचं, तुमच्या मनातल्या शंका त्या पेजवरती लिहून घ्यायच्या, म्हणजे तुम्हाला कळतील त्या गोष्टी. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. किंवा पुढचे जे काही आपण आपले जे बॅचचे विद्यार्थी असतील किंवा इतरही जे विद्यार्थी असतील, तुमच्या मनातले प्रश्न पहिले कागदावरती लिहून घ्या आणि 4-5 व्हिडिओ काही दिवस 8 दिवस महिन्यानंतर ते प्रश्न बघा, त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. ह्याच फंड आपण पुढे पण वापरणार आहोत. चला पुढे जाऊयात आपण. दुसरं स्टेप आहे अभ्यासक्रम पूर्ण बघितलाय आपण, तो लिहून घ्यायचा आहे, मराठीत लिहून घ्यायचा आहे, इंग्रजीत लिहून घ्यायचा आहे आणि IMP टॉपिकची लिस्ट इथे लिहून घेतो वाटलं तर. IMP टॉपिक्सची लिस्ट आपल्याला करायची आहे. ती लिस्ट तुम्ही करणं गरजेचं आहे. ती कशावरून मिळेल? प्रिव्हियस इयरचे प्रश्न, पूर्व परीक्षेचे प्रश्नावरून ती मिळेल. ही महत्वाची गोष्ट आहे. पूर्व परीक्षेचे राज्यसेवेचे प्रश्न सगळेच प्रश्न वाचायचे आहेत का, ते कधी वाचायचे ते देखील सांगणार आहे. पण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या विषयावरून आपल्याला त्या विषयाचा म्हणजे अर्थशास्त्र या विषयाचा अप्रोच समजेल आणि सगळ्या प्रश्नांवरून 21,000 मधून प्रश्न सगळेच वाचायचे आहेत, तेव्हा आपला सराव होईल. ही गोष्ट समजून घ्या की राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न कधी वाचायचे आणि सर्व 21,000 मधून प्रश्न कधी वाचायचे आणि नेमके पूर्व परीक्षेचे प्रश्न वाचत असताना आपल्याला त्याच्यातून काय अप्रोच समजून घ्यायचा आहे की पूर्व परीक्षेला नेमके कसे प्रश्न येतात, कुठल्या टॉपिकवरती येतात, कशा पद्धतीने आपल्यावर त्याच्यावरती फोकस करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे की 21,000 मधून सगळे प्रश्न वाचत असताना आपल्याला त्याच्यातून सराव करायचा आहे की या टॉपिकवरती नेमके आजपर्यंत कसे प्रश्न आलेत आणि याच्यातले राज्यसेवा पूर्व परीक्षेला नेमके कसे येतील आणि कशा डेप्थला या चॅप्टरमध्ये गेलेलं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. चला समजून घेऊयात. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप मी पूर्ण बघितलं, 21 सिलेबस बघितला, पुस्तक पण ऑलरेडी आता पुस्तकात ठरवलं नसेल तर इकॉनॉमिक्ससाठी कोळंबे सरांचं पुस्तक पहिल्यांदा 100% वापरतात, त्याच्यात वादच नाहीये. हे म्हणजे पाहिजे. जरी तुमच्याकडे देसले सरांचं पुस्तक असेल भाग 2 तरी हरकत नाही, किंवा भाग 1 दोन्ही असतील तरी देखील तुम्ही पहिल्यांदा कोळंबे सरांचं पुस्तक घ्या, कारण की देसले सरांचं पण पुस्तक चांगलं आहे, वाद नाही.
पण ते खूप मोठं आहे आणि फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षा जर करायची असेल तर त्या पद्धतीने आपण कोळंबे सरांचं पहिल्यांदा पुस्तक घ्या, त्याला बेस मानूयात आणि त्याच्यातल्या मी चांगल्या पद्धतीने सांगतोय. आणि एक्स्ट्रा समजा आपण शाश्वत टॉपिक आहेत तर कोळंबे सरांच्या पुस्तकातून समजून घ्यायचंय. पूर्ण आपले टॉपिक झाले, पूर्ण सिलेबस समजा झाला जवळपास कोळंबे सरांच्या पुस्तकातून संपला आपला, तर मग देसले सरांचं पार्ट 2 किंवा पार्ट 1च्या त्या पुस्तकातून ऍडिशन आपण घेऊ शकतो. म्हणजे ते एवढं मोठं पुस्तक जरी असलं तर त्याच्यातून एक्स्ट्राची भरपूर इन्फॉर्मेशन आहे जी परीक्षेच्या दृष्टीने पण महत्वाची आहे, पण ती आपल्याला नंतर कळेल. म्हणजे आपला खूप वेळ वाचेल, ही गोष्ट महत्वाची आहे. असं काही मी कोणाचं प्रमोट करत नाही की देसले सरांचं घ्या वगैरे वगैरे, किंवा देसले सरांचं जर तुमच्याकडे असेल तर हरकत नाही, त्याचा तुम्ही बेस म्हणू शकता आणि त्याच्यातून पण सिलेक्टिव्ह रिडिंग करणं गरजेचं आहे. ते खूप टास्क आहे, नवीन विद्यार्थ्यांना ते समजत नाही. त्याच्यामुळे सोपं आहे, पैसे जातील. कोळंबे सरांचं पुस्तक घ्या, पहिल्यांदा पुस्तक पाहिजे. दुसरी स्टेप काय पाहिजे, कोळंबे सरांचं पुस्तक आहे एक. दुसरी स्टेप काय पाहिजे, प्रिव्हियस इयरच्या प्रश्नांच्या विश्लेषणाचं पुस्तक हे पाहिजे. म्हणजे जे पूर्व परीक्षेचंच पाहिजे. समजा राज्यसेवेची तयारी करताय तर राज्यसेवे पूर्व परीक्षेचं पाहिजे तुमच्याकडे. जर तुम्ही कंबाईन फोकस करताय तर कंबाईनचं पाहिजे, हे 100% पाहिजे. त्याचं विश्लेषणही पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे शोधायची गरज पडणार नाही. ही दुसरी स्टेप. आणि तिसरी स्टेप काय की 21,000 प्रश्नसंच मग पाहिजे का, पाहिजे. तिसरी पण स्टेप पाहिजे, दुसरी पण स्टेप पाहिजे. म्हणजे पूर्व परीक्षेच्या विश्लेषणाचं पुस्तक पाहिजे. 21,000 विश्लेषणाची गरज नाही, ते असलं तरी घेऊ नका. ते याच्यात 21,000 फक्त प्रश्न पाहिजे. त्याच्यात जे लोकसेवा पब्लिकेशनचं चांगलं आहे ते घेऊ शकता, किंवा जे तुमच्याकडे ऑलरेडी आहे ते देखील वापरू शकता. आणि या तिन्ही गोष्टी आमच्याकडे आहेत सर, महत्वाचं आहे. तर ह्याच्यावरून परत 11वी 12वी स्टेट बोर्ड जे इकॉनॉमिक्ससाठी पण हे देखील राज्यसेवेसाठी लिमिटेड महत्वाचं आहे, कंबाईनसाठी पण याच्यातले महत्वाचं आहे. हे दोन्ही पण स्टेट बोर्ड ते सिलेबस नुसार यूज करायचं आहे. परत एकदा आपल्या जी बॅच असेल त्या बॅचमध्ये हे उपलब्ध आहेत. म्हणजे 11वी 12वीचे टीचिंग, 11वी तर पूर्ण शिकवलंय, 12वीचे पहिले जे टॉपिक आहेत 5-6 ते तेवढे महत्वाचे नाहीत. त्याच्यात 1-2च लेक्चर मी टाकेल जे सायंटिस्ट महत्वाचे तेवढं, आणि याच्यातले शेवटचे 12वी अर्थशास्त्रामध्ये 3-4 मात्र महत्वाचे आहेत, ते मात्र डिटेल घेणार आहे. समजलंय. आणि 11वी मात्र पूर्ण 10 टॉपिक घेतलेले आहेत. तर हे या 4 गोष्टी तुम्हाला बुक लिस्ट मध्ये महत्वाच्या आहेत. पुढे पण काही गोष्टी आहेत. 5वी गोष्ट महत्वाची आहे काय, किरण देसले सरांचं भाग 2. भाग 1 पण महत्वाचं आहे, पण ते लिमिटेड आपल्याला वाचायचं आहे पूर्व परीक्षेसाठी. पण भाग 2 पण महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. भाग 2 किरण देसले सरांचं, ते देखील कोळंबे सरांच्या पुस्तकातून पूर्ण समजून घेतल्यानंतर देसले सरांच्या पुस्तकातून ऍडिशन करणं गरजेचं आहे. डायरेक्ट पूर्ण लाईन टू लाईन आपल्याला त्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं नाही. पुस्तक जबरदस्त आहे, पुस्तकाबद्दल वाद नाही, आपल्याला नाव ठेवायचं नाही, पण जे सत्य आहे ते मला सांगावं लागेल विद्यार्थ्यांना. ती गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. गरजेनुसार एक्स्ट्रा ऍडिशन आपल्याला करायचं आहे. ह्या 5 स्टेप तुमच्या झाल्या पाहिजे. या पूर्ण गोष्टी लिहून घ्यायच्यात आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी, इतरही विद्यार्थ्यांनी या गोष्टी लिहून घ्या. स्पष्टपणे सांगतोय, जे राज्यसेवेची 2025 किंवा त्याच्यानंतर पण तयारी करतील त्यांनी पण लिहून घ्या. इकॉनॉमिक्सची स्पेशल बॅच लावली असेल त्यांनी देखील लिहून घ्या, आणि युट्यूबच्या देखील विद्यार्थ्यांनी लिहून घ्या. या सगळ्या गोष्टी एका पेजवरती 1-2 पेज असतील त्याच्यावरती लिहून घ्या, आणि याची PDF स्वतः सेव्ह करून घ्या, आणि त्याची PDF करून वाटलं तर मला पाठवा. म्हणजे मग त्याला कळेल की तुम्ही हे लेक्चर बघितलेलं आहे. आणि हा नक्कीच मेसेज करत चला. खाली नंबर दिसत असेल तुम्हाला 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला मेसेज करा, ती PDF पाठवा. समजलंय. या पूर्ण गोष्टी या पाहिजेत म्हणजे पाहिजेत, स्पष्ट झालेलं आहे. सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट मी सांगितलेलं आहे. आता याच्यात काही तुम्हाला संशय राहिला नसेल. समजलं. बुकलिस्ट बद्दल झालंय. म्हणजे पहिला सिलेबस राज्यसेवा पूर्व परीक्षेचे IMP टॉपिक्स ते पूर्ण, आणि बुकलिस्ट आपण फायनल झालेली आहे. पुढे काही टिप्स आहेत त्याच्याबद्दल, बुकलिस्ट बद्दलच काय की राज्यसेवा पूर्व परीक्षेचे ओरिजिनल पेपर्स प्रिंट करायचे का, तर नक्कीच करायचे आहेत. याचा काय फायदा होईल याच्याबद्दल वेगळा व्हिडिओ टाकतो, पण हे प्रिंट करून ठेवा. ऍक्च्युअल फॉन्ट आपल्याला परीक्षेच्या आधी 1-2 महिने हे कामाला येतील. फॅमिलियर झालो पाहिजे आपण आयोगाच्या पेपर्सची, त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. ओरिजिनल पेपर हे प्रिंट करणं गरजेचं आहे. हे पूर्ण राज्यसेवा पूर्व परीक्षेचे 2013 ते आतापर्यंत जे काही 2023, 2024, 25 जे काही असेल जिथपर्यंत अवेलेबल असतील ते प्रिंट करायचे आहेत. आणि ते उलटे वाचा. जर खूपच वेळ आहे, वर्षभर आज सर आतापासून तयार करतो, वर्ष आहे 6 महिने आहेत, तर 2013 पासून वाचा. सर 2च महिने राहिलेत, उलटे वाचा. म्हणजे 2023 समजा असेल उदाहरणासाठी, 23, 22, 21, 20 असं वाचा 2-3 महिने आधी. पण सर आता 6 महिने वर्ष बाकी आहे, मग 2013 पासून सुरुवात करा. इकॉनॉमिक्ससाठी 2012 आणि 2011 किंवा 2012चे प्रश्नांपासून फक्त वाचून घ्या, त्याचा एक्सप्लेनेशन पण वाचून घ्या, पण त्याच्यापासून अप्रोच तयार करू नका. ते प्रश्न जास्त प्रमाणात 90% रिपीट झालेले नाहीत, फक्त 10% झालेत. मेन मुद्दा 2013 पासून सुरू झालाय. ही 6वी स्टेप पण तुम्हाला कळाली का. प्रिंट करून ठेवा, हरकत नाही. आताच प्रिंट करा वाटलं तर एकदाच करून ठेवा. आपल्याला जेव्हा वापरायचे तेव्हा मी तुम्हाला सांगतो. समजलंय, कळालं. रफ पेज किंवा रफ बुक पण तुमच्याकडे पाहिजे.
ही महत्वाचं आहे. असे पेजेस भेटतात बघा किलोने, आमच्या इकडे तर भेटतात बघा, पुण्यात भेटतात, परभणीत पण भेटतात, इकडे भेटतात असे रफ किंवा असे मोठे मोठे पेपर सारखे न्यूजपेपरच्या रद्दी सारखे भेटतात बघा, रद्दी पेपर म्हणतात त्याला, जे दोन्ही साईडने ब्लँक असतात, ते घ्या. किंवा काही रफ पेजेस रद्दी आपण ते तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावरती काय करायचंय तर ते पुढे मी सांगणार आहे की त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ टाकणार आहे. समजा उदाहरणासाठी भांडवली अर्थव्यवस्था आहे किंवा समाजवादी अर्थव्यवस्था आहे किंवा मिश्र अर्थव्यवस्था आहे, तुम्हाला याच्यातलं समजा समाजवादी अर्थव्यवस्था समजत नाही किंवा समाजवाद म्हणजे काय कळत नाहीये, समाजवाद कळत नाहीये, मग ज्या मी 5 स्टेप झाल्यानंतर म्हणजे अभ्यास कसा करायचा आहे त्याच्यानंतर जरी तुम्हाला कळलं नसेल तर एक पेज घ्यायचं, त्या पेजवरती नाव लिहायचं अर्थशास्त्र मूलभूत संकल्पना, कोळंबे सरांचे पुस्तक समजा उदाहरणासाठी, आणि त्याच्यात लिहायचं की मला समाजवाद कळत नाही, मला भांडवलशाही ह्या शब्दाचा अर्थ कळत नाही, की अजून मला प्राथमिक क्षेत्र कळत नाहीये, अशा पद्धतीनं तेवढं फक्त लिहायचंय. ते की पॉईंट्स लिहायचे म्हणजे आपल्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी त्याचा फायदा होईल. समजलाय? आणि याच्यात आपण नंतर मग काही समजून घेण्यासाठी त्याची लिस्ट करू शकतो. काही पाठांतराचा भाग असेल त्याच्यावरती रफ लिहू शकतो आपण, फास्ट मध्ये लिहितो. फेअर मध्ये कसं आहे आपण लाल पेन निळी पेन खूप करतो, रफ मध्ये पर लिहू शकतो, नंतर त्याला स्टॅपल करू शकतो, स्टॅपल मारता येईल. असंच त्या पद्धतीने त्याला हे पेज आहे समजा तर इकडून आणि हे पेजचं पाठीमागचं भाग इकडून अशी रेष वडा, म्हणजे ते स्टॅपल करायला सोपं जाईल. आणि याच्यात काही आपण ट्रिक्स वगैरे पण लिहू शकतो फास्ट मध्ये. तर समजलंय? या गोष्टी आपण जवळपास दुसऱ्या स्टेपवरती आलेलो आहोत. पूर्ण सिलेबस आपल्याला समजलाय, क्लिअर दिसत आहे, बुकलिस्ट आपली क्लिअर झालेली आहे. चला पुढच्या स्टेपकडे जाऊयात आपण. तिसरी स्टेप आहे आता पुस्तक कसं वाचायचं. मी सांगितलं इकॉनॉमिक्स साठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरायचं आपल्याला पहिल्यांदा. ते कसं वाचायचंय त्याच्यावरती ऑलरेडी युट्यूबला व्हिडिओ टाकलाय. 43 पैकी 15 टॉपिक महत्वाचे आहेत. त्याच्यातले 8 टॉपिक जे मीडियम महत्वाचे आहेत, जे 15 आहेत ते VIMP महत्वाचे आहेत, 8 जे मीडियम IMP आहेत, आणि जे उरलेले जे आहेत ते नॉन IMP आहेत. आणि बेसिक टॉपिक्स किंवा बेसिक काही ते पण महत्वाचे आहेत, ते पण मी त्याच्यात माझे 4 याच्यामध्ये आपण गोष्टी शिकणार आहोत. जे बेसिक टॉपिक, दुसरे जे VIMP जे पूर्व परीक्षेसाठी 100% महत्वाचे 15 टॉपिक, त्याच्यानंतर 8 टॉपिक असे जे जे थोडेसे मीडियम महत्वाचे आहेत, कामापुरते वाचायचे आहेत. आणि 4थं स्टेप जी म्हणजे नॉन IMP आहे, जे वाचले नाही तरी चालतं, अशा पद्धतीनं आपल्याला त्या पुस्तकाचं हे करायचं आहे. त्याच्यावरती युट्यूबला व्हिडिओ टाकलाय ऑलरेडी. मला वाटतं कधीचा रे, आज 16 सप्टेंबर आहे, 15 सप्टेंबर 2024 व्हिडिओ टाकलेला आहे. हा बघून घ्या. आज 16 सप्टेंबरला हा युट्यूबला आणि ऍप्लिकेशनला दोन्ही ठिकाणी हा व्हिडिओ टाकतोय. समजलाय? या पद्धतीने आहे. पुस्तक कसं वाचायचं काय कळलंय. आता आजच 16 सप्टेंबरला आपल्या ऍप्लिकेशनच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना एक वेगळा व्हिडिओ बघायला मिळेल की कोळंबे सरांच्या पुस्तकावरती नेमकं कसं वाचायचंय. म्हणजे पूर्ण अजून एक व्हिडिओ टाकणार आहे की पहिल्या टॉपिकमध्ये काय गोष्टी समजून घ्यायच्यात, बेसिक जे हे आहेत कन्सेप्ट आहेत त्याचा कुठे कुठे काय वापर करायचा आहे, आणि स्टेप बाय स्टेप ते कसं वाचायचंय, कुठले लेक्चर्स कधी बघायचे, त्या पद्धतीने मी सांगणार आहे. ते बॅचच्या विद्यार्थ्यांना मिळेल. चला हे समजलंय. त्याच्यानंतर प्रत्येक चॅप्टर म्हणजे समजा उदाहरणासाठी आता राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक आहे, तर राष्ट्रीय उत्पन्न टॉपिकसाठी एक पेज घ्यायचं. जी स्कीम आहे ती मी तुम्हाला सांगतो आता. त्यासाठी बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असायला पाहिजेत, पण आपल्या बेसिक कन्सेप्ट कधी क्लिअर आहेत की नाही ही कधी कळेल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, याची नोंद आपल्याला घ्यायची आहे, पण कधी कळणार आहे की माझ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत का नाही. त्याच्यासाठी पण जवळपास 5 स्टेप आहेत, किंवा क्लासेसचे पण देखील व्हिडिओ असतील. आपली बॅच लागली असेल किंवा पुण्या बॅचची असेल, की आपण जेव्हा क्लासेसचे व्हिडिओ बघतो ते नेमके कधी बघायचे, किती रिडिंग झाल्यानंतर आपण क्लासचे व्हिडिओ बघणं गरजेचं आहे हे देखील कळलं पाहिजे. नाहीतर काहीच वाचलेलं नाहीये, जुने प्रश्नही वाचलेले नाहीत, सिलेबस पण माहित नाही, आणि गेलो क्लासला बसलो मठ्ठासारखं, सर शिकवायलेत, मी सर जे सांगताय ते पटपट लिहून घ्यायलो, आणि गेले 2-4 वर्ष नंतर कळालं हे लिहून घ्यायची गरज नव्हती. ही गोष्ट महत्वाची आहे. तुमचा वेळ वाचला पाहिजे तरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये महत्व आहे, आणि इतर या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये वेळेला महत्व आहे. त्याच्यामुळे तुमचा वेळ वाचणं माझ्यासाठी उद्दिष्ट आहे. तर आता समजून घ्या की अभ्यास करत असताना अभ्यासाची पहिली स्टेप काय, की पहिली स्टेप आहे तुम्ही टॉपिक वाचणं गरजेचं आहे. पण आतापर्यंतच्या ज्या मी 2 स्टेप सांगितल्या त्या प्रॉपर पद्धतीने जर झाल्या असतील तरच हा टॉपिक वाचणं गरजेचं आहे. म्हणजे अभ्यासाची पहिली स्टेप आहे की टॉपिक वाचायचा आहे. त्या स्टेप मधली दुसरीच गोष्ट आहे, ते टॉपिक वाचल्यानंतर परत तुम्ही त्या टॉपिकवरचे सर्व प्रश्न वाचणार 21,000 मधून. समजा कोळंबे सरांच्या पुस्तकातून राष्ट्रीय टॉपिक वाचतोय किंवा कुठल्याही पुस्तकातून राष्ट्रीय टॉपिक वाचतोय, तर राष्ट्रीय टॉपिक हा महत्वाचा आहे, अगदी एक्झामसाठी बघायचा आहे. त्याच्यावरचा पूर्ण तो टॉपिक रीड करायचा आहे, सगळंच रीड करायचंय. त्याच्यानंतर 21,000 मधून सगळेच याचे प्रश्न बघायचे आपल्याला सगळ्या एक्झामचे, आणि त्याच्यानंतर परत एकदा हाच टॉपिक आपल्याला वाचायचा आहे. ही झाली पहिली स्टेप. म्हणजे 3 गोष्टी केल्यावरती पहिली स्टेप व्हायली का? हो. टॉपिक, क्वेश्चन, टॉपिक हे एकदा केलं म्हणजे ही पहिली स्टेप झाली. परत एकदा आपल्याला हे करायचं आहे, ही एकदा करा, किंवा काहीच कळलं नसेल तर परत एकदा ही स्टेप करा. म्हणजे या तिन्ही गोष्टी म्हणजे ही टॉपिक, क्वेश्चन, टॉपिक एकदा केलं, एक
टॉपिक क्वेश्चन टॉपिक दोनदा करा, म्हणजे दोनदा झालं हरकत नाही, 2 वेळा करा. त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेपला किंवा दुसऱ्या स्टेपला आता या 2 गोष्टी, या तिन्ही गोष्टी दोनदा झाल्या, जमलं. त्याच्यानंतर आपल्या क्लासचा व्हिडिओ बघू शकता किंवा तुम्ही जिकडे क्लास लावला असेल त्या टॉपिक, समजा राष्ट्रीय उत्पन्न टॉपिकचा क्लासचा व्हिडिओ बघा. म्हणजे पहिल्यांदा काय करा, पहिले एकच वेळ करा, टॉपिक क्वेश्चन टॉपिक हे एकदा करा. दुसऱ्या स्टेपला क्लासचा व्हिडिओ बघा, पूर्ण समजून घ्या मी नेमकं काय सांगतोय, कुठले महत्त्वाचे पॉईंट सांगतोय. तुम्ही प्रिव्हियस इयरच्या प्रश्नावरून तुमचा अप्रोच चुकला असेल त्या पद्धतीनं क्लासचे सगळे त्या फोल्डरमध्ये जेवढे व्हिडिओ असतील तेवढे पूर्ण बघून घ्या. स्टेट बोर्डमध्ये काही गोष्टी असतील तर स्टेट बोर्डमध्ये देखील वाचून घ्या. राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक आहे त्याच्यावरती व्हिडिओ असेल तो पण बघून घ्या. आणि पूर्ण ह्या 4 गोष्टी झाल्या, समजा टॉपिक क्वेश्चन टॉपिक झालं. त्याच्यानंतर क्लासचा व्हिडिओ आपल्या असेल किंवा इतर कुणाचाही बघून घ्या. आणि त्याच्यानंतर परत या, परत एकदा टॉपिक वाचायचा आहे, त्या टॉपिकवरचे प्रश्न आपल्याला वाचायचे. इथं पण ऑल एक्झामचे प्रश्न वाचा, प्रत्येक 21,000 मधून, आणि परत एकदा टॉपिक वाचा. या 2 स्टेप झाल्या सर. म्हणजे ऍक्च्युअली स्टेप किती झाल्या, या 3 आणि 3 6 आणि 7 गोष्टी आपल्याला करायच्यात म्हणजे करायच्यात. समजलंय की लिहून घ्या परत एकदा. परत कळलं नसेल तर परत सांगतो, टॉपिक क्वेश्चन टॉपिक ही पहिली स्टेप झालं सर, ही स्टेप कंप्लीट झाली. दुसरी स्टेप क्लासचा व्हिडिओ बघा. आता बघा क्लासचा व्हिडिओ, परत टॉपिक वाचा, परत प्रश्न वाचा आणि परत टॉपिक वाचा. या दोन्ही स्टेपमध्ये पूर्ण 21,000 मधले प्रश्न वाचायचे. पूर्ण झालं, क्लिअर झालं. आता परत 3 नंबरला या. आता परत एकदा टॉपिक वाचा, परत एकदा क्वेश्चन वाचा. पण यावेळेस प्रश्न हे फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेचेच वाचा. जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत, फक्त कंबाईन करतो त्यांनी कंबाईनचे वाचा. समजलंय मला काय सांगायचंय, अभ्यास कसा करायचा आहे, या पद्धतीने करायचा आहे. इथे फक्त राज्यसेवा करायचंय आणि या राज्यसेवेच्या रिलेटेड प्रश्न बघा. आता बऱ्याच वेळा आता हे याच्याबद्दल ह्या क्लासचा व्हिडिओ इथं पण येईल, इथे पण मी व्हिडिओ टाकलेला आहे. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नांचं विश्लेषण पण मी घेतलेलं आहे, इकॉनॉमिक्सचं घेतलेलं आहे. त्या पद्धतीनं तिथे आपल्याला ते करायचं आहे. मग तुम्हाला कळेल की अरे सरांनी पण सांगितलंय, आपल्याला काही गोष्टी कळल्या नव्हत्या. आणि परत एकदा टॉपिक वाचा. हे जे कंटेंट आहे, टॉपिक राज्यसेवेचे प्रश्न, टॉपिक राज्यसेवेचे प्रश्न, टॉपिक, हे 3 वेळा करायचे. म्हणजे 1 2 3 1 वेळा, 1 2 3 2 वेळा आणि 1 2 3 3 वेळा. म्हणजे हे 3 4 आणि 5 ह्या 5 गोष्टी झाल्यात. आता तुम्ही नोट्स काढायला तयार झाले, आता तुम्ही फॅक्च्युअल डाटा काढायला तयार झाले, बेसिक कन्सेप्ट काय क्लिअर नाही त्याची लिस्ट करायला तुम्ही तयार झाले, आणि इतर ज्या नोट्स आहेत एक्स्ट्रा त्या पण काढायला तुम्ही तयार झाले, पुस्तकावर ते अंडरलाईन करायला तयार झाले. समजलंय. आणि त्याच्यानंतर आता क्लासचा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितलाय, टॉपिक पण तुम्ही हे केलेत, रीड केलाय टॉपिक, राज्यसेवेचे प्रश्न पण आहेत, कन्सेप्ट काय तुमची बाकी असेल आता तुम्ही लिस्ट करा त्याची. आता ह्या 5 गोष्टी झाल्या. म्हणजे इथं पण मी क्लासचा व्हिडिओ सांगितलाय, तो इथं स्टेप आहे तीच. क्लासचा व्हिडिओ बघा, टॉपिक परत रीड करा आणि राज्यसेवेचे प्रश्न. आणि आता तुम्ही कळतंय तुम्हाला, समजा उदाहरणासाठी की दारिद्र्य टॉपिक, मला दारिद्र्याची निरपेक्ष दारिद्र्यच कळत नाही, किंवा दारिद्र्यातला फरकच मला कळत नाहीये. सापेक्ष दारिद्र्य निरपेक्ष दारिद्र्याचा फरक मला कळत नाहीये. मग ती नोट डाऊन करा फक्त तेवढंच, की दोन्हीतला फरक मला कळत नाहीये. जे कळत नाहीये मला, लॉंग फॉर्म्स लक्षात राहत नाहीये, लॉंग फॉर्म लिहून काढा त्या पद्धतीनं. ती तुम्हाला कळलंय. पण कधी लिहायचंय, ही 1, ही 2, ही 3 आणि ही 3 वेळा. म्हणजे ह्या 2 स्टेप, हे 3 स्टेप, 1 2 3 वेळा आणि ही एक्स्ट्रा, म्हणजे 6 वेळा आपल्याला हे सगळं झाल्यानंतर मग तुम्ही लिस्ट काढायची IMP टॉपिकची. त्याच्यानंतर राज्यसेवेच्या प्रश्नावरून तुमचा अप्रोच तयार होईल. मग तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला आउट ऑफ मार्क मिळण्याच्या तुम्ही जाल. आणि त्याला करंट चालू घडामोडीची लिंक अप तुम्हाला द्यायची त्याच्यानंतर. पण हे सगळं झाल्यानंतर चालू घडामोडी इकॉनॉमिक्स आपल्याला वाचायचं आहे. पहिलेच चालू घडामोडी वाचायचं नाही. मी आतापर्यंत चालू घडामोडीचा उल्लेख केलाय का याच्यामध्ये? चालू घडामोडीचा अभ्यास इकॉनॉमिक्ससाठी कसा करायचा याच्याबद्दल बोललोय का? आता नाही. ह्या 5 स्टेप झाल्या, तुमचा अप्रोच डेव्हलप झालाय की राज्यसेवा पूर्व परीक्षेला या टॉपिकवरती प्रश्न येतोय, जे मला कळालेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्याला तुम्हाला त्याच्यानंतर IMP टॉपिक्स मी सांगितलेत, ते तुम्हाला ठाम कळलंय की सरांनी जे सांगितलंय ते जबरदस्त सांगितलंय. याच टॉपिकवरती परत प्रश्न आहे, इतर टॉपिकवरती प्रश्न नाहीये, हे कळालंय. त्याच्यानंतर योजनांवरती कसे प्रश्न आहेत, नेमके कुठं आयोग चुकवतोय, सगळं अप्रोच डेव्हलप झालाय. आता तुम्हाला कळलंय की या टॉपिकवरती करंट अफेअर्स मधून प्रश्न येतो, जे तुम्हीच काढाल. जरी नाही काढलं तर मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की इयरबुक मधून नेमकं काय वाचायचंय हे तुम्हाला कळेल. तुम्हाला नाही कळलं तर त्याच्या फोल्डरमध्ये आपल्या बॅचेसमध्ये किंवा युट्यूबला देखील एखादा व्हिडिओ मी टाकणार आहे. हे स्पष्ट सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट झालेलं आहे. या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर झालेल्या आहेत. या 3 स्टेप आपल्याला झाल्यात.
आता चौथी स्टेप आहे पुस्तकावर अंडरलाईन कधी करायचंय. मागच्या 5 किंवा 6 स्टेप झाल्यानंतरच पुस्तकावरती अंडरलाईन करायचंय. पण तरी देखील तुम्हाला जर कळत नसेल तर सांगतो, परत एकदा मागच्या स्टेप रिपीट करतो की पुस्तकावरती कधी अंडरलाईन करायचंय. टॉपिक, क्वेश्चन, टॉपिक असं 2 वेळा झाल्यानंतर, आणि याच्यामध्ये देखील हे क्वेश्चन वाचायचे, ते पूर्ण 21,000 मधले वाचायचे 2 वेळा. त्याच्यानंतर आपल्याला यायचंय क्लासचा व्हिडिओ इथे बघायचा आहे. त्याच्यानंतर क्लासचा व्हिडिओ बघितल्यानंतर परत एकदा तो टॉपिक रीड करायचा आहे आणि प्रश्न मात्र या सेकंड स्टेपमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेचे बघायचे आहेत आणि परत एकदा टॉपिक रीड करायचा आहे. असं 3 वेळा करायचंय. म्हणजे 3 वेळा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. 2 वेळा जरी व्हिडिओ पाहिला की एकाच व्हिडिओ कळून जातं. मी एवढ्या चांगल्या पद्धतीने, खतरनाक पद्धतीने सांगत असतो की एकदा जरी व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तो परत पाहण्याची गरज पडणार नाही, कारण की एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण एकदाच पाहिल्यानंतर समजेल अशाच भाषेमध्ये मी सांगत असतो. त्याच्यामुळे फार फार तुम्ही हा व्हिडिओ 2दा बघू शकता. म्हणजे अनलिमिटेड टाइम पाहू शकता ऍपमध्ये. तुम्हाला गरज किती वेळा पडेल तर 2दा पडेल फार फार. तशी तर एकाच व्हिडिओमध्ये, पहिल्याच व्हिडिओमध्ये, पहिल्याच याच्यात तुम्ही पहिल्याच अटेम्प्टला पूर्ण समजून घ्याल ही खात्री आहे. तर हे 3 वेळा म्हणजे असं झालं 5 वेळा. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या याच्यावरून आपल्याला अप्रोच डेव्हलप करायचा आहे. हा अप्रोच झालाय आणि हा अप्रोच झाल्यानंतर आता तुम्हाला कळतंय नेक्स्ट रिडिंगला तुम्ही ज्यावेळी टॉपिक रीड कराल हे सगळ्या स्टेप झाल्यानंतर तुम्ही अंडरलाईन कराल. हे महत्वाचं आहे रे, हे आहे, ते आहे, की आपल्या बॅचचा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला कळेल की हे महत्वाचं आहे, याच्यावरती अंडरलाईन करा. मी सांगत असतो तिथे तुम्ही अंडरलाईन करू शकता. पहिल्याही वेळेस करू शकता, जेव्हा तुम्ही क्लासचा व्हिडिओ बघाल त्याच वेळी तुम्हाला ते कळून जाईल. तर ह्याची कितवी स्टेप होती रे? ही 4थी स्टेप होती. ही डिटेल पद्धतीने सांगितलं की पुस्तकावरती कुठं अंडरलाईन करायचं आहे. त्याच्यानंतर आता 5वी स्टेप सांगितली, शेवटची स्टेप, की अंडरलाईन पुस्तकावरती कसं करायचं. ऑलरेडी बोललोय मी त्याच्यावरती. आता नोट्स किंवा फॅक्च्युअल डाटा, पाठांतराचा डाटा कधी करायचा आहे तेच कळून जाईल. जुने प्रश्न बघितलेत राज्यसेवेचे पूर्व परीक्षेचे, आता तुम्हाला काही गोष्टी पाठच होत नाहीयेत. इतक्या वेळा वाचलंय तुम्ही, चला रफ पेज घ्या, त्याच्यावरती लिहायला सुरुवात करा. त्या पेज नंबर लिहा, या पेजवर मला हे एवढे करायचंय. प्रत्येक चॅप्टरनुसार असं करा, म्हणजे लिहून पण काढायची गरज नाही. लोकसंख्या टॉपिक आहे, काही गोष्टी पाठ होत नाही, ट्रिक्स करा. ट्रिक्स महत्वाच्या आहेत. त्याच्यात सांगितलं का इथं नाही, ट्रिक्स पण गरजेचं आहेत आपल्याला. ट्रिक्स लोकसंख्या टॉपिकला. त्याच्यानंतर कन्सेप्ट आपल्याला समजा उदाहरणासाठी कुठला टॉपिक घेऊ रे आपण, समावेशन टॉपिक घेऊ. जनधन योजनेची तारीख लक्षात राहत नाही, हे फॅक्च्युअल डाटामध्ये आहे. पण मला कन्सेप्टच कळत नाही, मला इन्क्लुजन किंवा समावेशन मला कन्सेप्टच समजत नाहीये. ह्या टॉपिकवरती समजा समावेशन या टॉपिकमध्ये लिहून घे. समजा तुम्हाला काय काय गोष्टी कळत नाहीत. मला आर्थिक समावेशन कळत नाही, की मला समावेशन या शब्दाचा अजून अर्थ कळलेला नाही. की वित्तीय समावेशन मध्ये काय काय गोष्टी येतात मला लक्षात राहत नाही, असं लिहून घे. मग तुझी बेसिक कन्सेप्टची नीड झाली, काय गरज आहे ती झाली. त्याच्यानंतर इतर ज्या नोट्स काढायच्यात, आता म्हणजे मार्केटमधल्या इतर नोट्स आहेत पण मला माझ्या सेल्फ नोट्स काढायच्या आहेत, तर एक तर पुस्तकावरती अंडरलाईन करा. म्हणजे नोट्स खूप कमी काढताल तुम्ही, क्वालिटी नोट्स काढाल. समजा पुस्तकाचं आहे 500 पानाचं, तुमचे झाले 200 पाना, काय उपयोग आहे. तुमचे 500 पानाचे फार फार 50 पानं व्हावेत जास्तीत जास्त. ते अशा पद्धतीनं तुम्ही पूर्ण नोट्स काढू शकता. पण एक तर पुस्तकावरती मस्तपैकी अंडरलाईन करा, कामाचं आहे तेवढंच. आणि दुसऱ्या वेळेस फॅक्च्युअल डाटा काढा. त्याच्यानंतर कन्सेप्ट काय काय क्लिअर नाही त्याची गोष्टी लिहून घ्या. आणि त्याच्यानंतर जे राहिलं असेल की आता नोट्स काढतोच रे बापा, मग एकदम गरज आहे. समजा निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्याचा फरक मला लक्षात राहत नाही, तेवढ्या फक्त नोट्स काढा. तुमच्या भाषेत नोट्स काढा. प्रिव्हियस इयरच्या प्रश्नाच्या भाषेत नोट्स काढा. पुस्तकी भाषेत 100% नोट्स काढू नका, हे स्पष्टपणे सांगतोय. खूप व्हिडिओ मोठा झाला असेल हरकत नाही, पण तुम्हाला या गोष्टी क्लिअर झाल्यात. हे जे हसतंय बालक किंवा विद्यार्थी, आता तुम्ही नक्कीच हसत असाल की अरे बापरे किती खतरनाक पद्धतीने सांगितलंय. असं सांगितलंय की एकदा व्हिडिओ पाहिल्यानंतर लहान लेकरू देखील विसरणार नाही. आणि परत परत ज्या चुका तुम्ही आजपर्यंत केल्या त्याच्यातली एक देखील चूक तुम्ही आता ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर करणार नाही, एवढी मला खात्री आहे. फक्त मी जे बोललो इतक्या वेळ, त्या प्रत्येक शब्द ना शब्द तुम्ही 1-2 पेजवरती लिहून घ्या. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला आयुष्यात एखाद्या विषयाचा अभ्यास करत असताना टेन्शन येईल, ते पेज उघडा आणि त्या गोष्टी वाचा. व्हिडिओ देखील परत मला पाहण्याची गरज पडणार नाही. त्या पेजवरून, त्या शब्दांवरून मी जे बोललोय या व्हिडिओमध्ये, तो शब्दाने शब्द तुमच्या कानात गुंजल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी तुम्हाला खात्री देतो. पूर्ण तळमळीने या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. प्रत्येक गोष्ट ना गोष्ट इतक्या अनुभवातून आणि प्रत्येक चुकांमधून, प्रत्येक यशस्वी माणसांच्या याच्यामधून मी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या खूप गोष्टी महत्वाच्या आहेत. परफेक्ट टू द पॉइंट गायडन्स आहे. याच्यासाठी आपल्याला तुम्ही एक गोष्ट करू शकता की आपली इकॉनॉमिक्सची बॅच असेल, लावायची असेल तर नक्की लावा. वेळ वाया घालू नका. चांगल्या गोष्टी, क्वालिटी गोष्टी समजून घ्या. आणि दुसरी गोष्ट, राज्यसेवेची इंटिग्रेटेड बॅच जी आपल्या लवकरच सुरू होणार आहे, त्यासाठी मला व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करू शकता आणि ती गोष्ट समजून घेऊ शकता. परफेक्ट पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पुढे काही आहे का? पुढे काहीच नाहीये. हॅपी एंडिंग झालेलं आहे.
तर एकदा क्लिअर दिसते का? 1-2 मिनिटात, 1-2 सेकंदात चेक करू. जवळपास 28 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. हरकत नाही, काहीच वाद नाही. तर अशात जबरदस्त व्हिडिओसह जे काही तुमचे प्रश्न असतील, जे युट्यूबचे विद्यार्थी असतील, कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. बॅचच्या विद्यार्थ्यांना देखील मी सांगितलेलं आहे, प्रत्येक बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. पण ज्या याच्यावरती होत आहेत, मी ज्या 5 स्टेप सांगितल्या, त्या 5 स्टेप झाल्यानंतर तुम्ही त्या एका पेजवरती लिहून घ्या. नंतर तुम्हाला कळेल की माझ्या पहिल्या मनात एवढ्या खूप मोठे प्रश्न होते, पण बेसिक कन्सेप्ट माझे फक्त 2-4 आहेत की तेवढेच फक्त क्लिअर होत नाहीत. ते देखील प्रश्नांची उत्तर तुम्हाला हमखास मिळून जातील. आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत युट्यूबच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे जे काही प्रश्न असतील मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा खाली कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. आणि भेटूयात अशाच जबरदस्त क्वालिटी लेक्चरसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.